सुंदरात जाना उभे भेटी सुंदरात जाना उभे भेटी सुंदरात जाना
हरी राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी.
हरी उभारीला
मनापासून नमस्कार. सेवेसाठी म्हणून दाखवलेला अभंग ब्रह्मविद्यांना माझ्या माग म्हणावयाचा आहे. उभारिला हात, उभारिला हात, जगी जाणविली मात, देव बैसले सिंहासनी, देव बैसले सिंहासनी, आले याचका पुरी धनी, आले याचका पुरी धनी, एकाच्या कैवाडी, एकाच्या कैवाडी, उगवी बहुतांची कोडी, देव बैसले सिंहासनी, आले याचका पुरी धनी, दोही ठाई तुका, दोही ठाई तुका, नाही पडू देत चुका, नाही पडू देत चुका, देव बैसले सिंहासनी, आले याचका पुरी धनी, प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. श्री संतांची ये माता उभारिला हात, जगी जाणविली मात, देव बैसले सिंहासनी, आली याचका पुरी धनी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी, प्राप्त समय, प्राप्त घटिका विठा. नरी गवरदा हरी श्री ज्ञानदेव विदेई शांतामाई महाराज की, संत सखाराम महाराज की, सर्व साधू संतन की जय. आनंद उत्सव पंढरपूर तीर्थक्षेत्रामध्ये देवशैली एकादशीच्या पवित्र पर्व काळावर परमपूज्य आदरणीय श्रीमंत सद्गुरू संत श्रीपाद बाबा उर्फ भाऊसाहेब चव्हाण महाराज गोटीकर, त्याचप्रमाणे तुमचं आपलं सगळ्यांचं हृदयस्थान प्राणनाथ परमपूज्य आदरणीय श्रीमंत सद्गुरू रामदास शेठ बुधवारे महाराज या योग पुरुषांच्या मूर्त्यांच्या प्राणप्रतिष्ठाच्या माध्यमातून वारीच्या निमित्तानं असं पवित्र औचित्य साधून आजची हरिकीर्तनाची सेवा कार्यकर्त्यांना माझ्या वाटेवर सोपवलेली आहे. एक दीड तासामध्ये जेवढं मला सांगता येईल तेवढं मी अगदी अंग झाडून सांगण्याचा प्रयत्न करतो. अपंग आहे तुकोबा राहायचं. आम्हाला मिवणीची मराठी कळते, संतांची कळत नाही. सर्वत्र दुर्लभ
मजार सोनं कोणाला आवडत नाही. माया हो मी तुमले असं विचारस तुम्हाला मजार सोनं कोणाला आवडत नाही. मी कीर्तन सुटल्यावर तुमचा पाया पडस नाही तुम्हाला अनुग्रह घेतले. तुम्हाला मजार सोनं कोणाला आवडत नाही. बोला बरं कोणाला आवडत नाही. एखाद्या महिन्यावरती पोट करा. कीर्तन सोडल्यानंतर मी तुम्हाला पत्ता घेस. रात्रभरामध्ये मी जळगाव जाणार आहे. उद्या सायंकाळी मला कीर्तनामध्ये सांगायला सोपं जाईल. पंढरपूरच्या वारीच्या निमित्तानं माझ्या काही माया आल्या. त्या मायांमध्ये अशी एक म्हणी मायशे तिला सोनं आवडत नाही. कोणीही पोट वरती करायला रिकाम टेकडं नाही. याच्यावरून असं उमजत सोनं प्रत्येकाला आवडतं. तू कोणाला नको तू कोणाला नको असं जगाचे पाडर एकही नाही की मला रोग व्हावा. कोणी भाले नाही. प्रत्येकाला सोनं आवडतं. मग सोनं का केलं सोनं का केलं का केलं नाही. सोनं का केलं नाही. सोनं आवडत नाही. मग बँकेज का वापरते. बँकेज का वापरते. काच कथील का वापरते. सोनं का वापरत नाही. सोनं घ्यायला ऐकत लागते. नंचोट माणसं पिकाचोट माणसं इथं चालत नाहीत. बहुत सुकृताची अंगावर 1000 रुपयाची साडी आहे. हाऊस करू नकोस. तुझी बरी आहे 200 रुपयाची. उघडायच्या निव्वळ गणगोड्या. गरिबी बहुतेक गरिबी. नदीला महापूर चालला. उड्या आणायचं नाही. नदीच्या तीरावर सत्यनारायण मांडायचं नाही. तुम्हाला नावड्याचा पाया पडावा लागेल. कळलं मी काय बोलतो ते कळलं. सांगणाऱ्याला उंचत नाही. सांगणाऱ्या पुढे पाय पसरून बसले. मी तुमचा गुरु पडा माझा पाया. गुरु गावात चोऱ्या करी शिष्य नदीला मासे तरी. गुरु पोगाची शिष्य म्हणते. तुमचं भाग्य चांगलं दादा तुम्ही इकडं आला. नारायण बाबा माऊली लक्ष्मण बाबा माऊली.
उद्धट माणसं चालत नाही, इथं बाजार चालत नाही, नाही नाही, इथं शानी माणसं चालतात, इथं राजहंस माणसं चालतात. तुका म्हणे येथे पाहिजे जाते चोट नंग चोट तुकड्यावर लागलेली माणसं बारामती म्हणतात. काय म्हणतात? हे तुकड्यावर लागलेले माणसं, हे भिकार चोट नंग चोट माणसं. तुम्ही कीर्तनकार महाराज मला मी म्हणत नाही, मी खानदानी गुरुचा शिष्य आहे. काही बाजारातल्या तुकड्यावर लागलेले आमच्या सारखीची मंडळी फिरते ना, कीर्तन प्रवचन सांगता, ते याला बारामती म्हणतात. तुम्ही बाजार वा, आम्ही मेल्यानंतर तुम्हाला वारसा चालायचा. हो दादा, तुम्हाला वारसा चालायचा. अरे हे भाऊदादाचे राहिले नाही, यांच्यावर फायरिंगच करायला पाहिजे. अरे खरा न जाये खोट रे, खरा न जाये. देव अंगात येतो का भावना प्रगट होतो? देव भावाचा भावाचा सगळ्यांचा आहे. अनुभवाच्या बाबतीत आहे, अनुभवाच्या बाबतीत आहे. प्रमाण सगळ्यांचा अधिकार आहे म्हणायचा, पण अनुभवाच्या बाबतीत, अनुभवाच्या बाबतीत 10 लाख पंढरपुराला 9 लाख माऊलीच्या आरतीला फक्त एवढ्याच मंडपामध्ये तुम्हाला अनुभवाला बघायचं. संत चरण रस असा अभंग आहे. अभंगांवर, संत साहित्यावर करोड रुपयाची उलाढाल करतात आमच्यासारखे पावलट माणसं. मराठी शब्द आहेत
कुठून आला गोटीचा बुवा? अंगात आणता तू इकडे, तुला दाखवतो मी. इथं भर पोटासाठी तापी माईच्या तीरावर माझी मुक्ताबाई आहे. ज्ञानोबरायांची बहीण मुक्ताबाई. एक बाईची जात सांगते, लाज वाटू द्या. मला ती महाराज काय पेटवायचं का महाराज म्हणाला. एक बाईची जात सांगते, बाईची जात. या भावाच्या बाबतीत ज्या वेळेला हृदयात आत्माराम प्रगट होतो, ज्या वेळेला हृदयात पांडुरंग प्रगट होतो, ज्या वेळेला हृदयात राम प्रगट होतो, त्या वेळेला देहावर काही खाना खुणव म्हणतात. मुक्ताबाई सांगते, नयनी लोटाला प्रेमे महापुर, नयनी लोटाला प्रेमे उतारा राज, तो खरा खरा राज का बळबळणारा. वसंत दादा तुम्हाला वावरनं जो उतारा राज 7-12 तो उतारा खरा खरा राज का बळबळणारा. बळबळणं म्हणजे माझी चळगावची आयराणी भाषा आहे. बळबळणं म्हणजे खोटा. तुम्हाला वावरनं जो उतारा राज दिली तो खरा खरा राज का बळबळणारा. म्हणते दादा तुम्हाला वावरनं उतारा खरा रास्ता संतांनी अभंगवाणी बायका पोरं पोसायला पाय पुढं पासून बसायला. संत वावराचा उतारा जर खरा संत साहित्य पाठांतर करून फुकायला काय. संत साहित्य अनुभवाचं का म्हणामणीचं. अरे 7-12 जर खरं असेल तर संत साहित्य सत्य समजेल ना का नाही समजला. मी 92चा होतो दादा श्रीपाद माऊलींचा. 9/12/92 मला अनुभव. मी 92 आणि मला उभं केलं कीर्तना. मी सूर्याची आणि जयद्रथाची गोष्ट सांगत होतो दादा बापू. सूर्याची जयद्रथाची गोष्ट सांगत होतो. चक्री कीर्तनामध्ये मला 93ला उभं केलं. सूर्याची जयद्रथाची गोष्ट. डोळ्याचं ऑपरेशन केलेलं होतं, काळा चष्मा लावलेला होता. असे समोर बसलेलो होतो आणि बुलबुलिया करत होतो. त्या बावरटांचं ऐकून कोणाचं ऐकून आणि याची माय गेली रे. काळा चष्मा लावलेला होता. कुटुंब
तुकारे बाबा बसलेले होते, उठून आले. कुठं निघाले म्हटलं येतो. असे फिरून आले आणि समोर उभं राहिले. म्हणला थोबाडवाचे हे काय सांगतो रे, 35 रुपयाच्या पुस्तकातली गोष्ट. अरे हे काय सांगतो माझ्या घोड्या भाबड्या चंदाचे नाव धरणारा हा मंडप हे सांगण्यासाठी नाही. कथा सांगून जीवनाचा चोथा करू नकोस कवटेला. 35 रुपयाच्या पुस्तकातली गोष्ट काय सांगतो, सत्कर्म घडल हे चुकणार नाही. हे माझ्या मंडपात सांगायचं नाही. सांगणारे मजेत महाराष्ट्रामध्ये. या गोष्टी सांगणाऱ्याला ऊत आला, ऊत महाराष्ट्रामध्ये. ऐकणाऱ्यांचे कान ओरफ्लो झाले आणि सांगणाऱ्यांच्या तोंडात केस यायला लागला. माझा किरोबाबांचा भंडोबाबांचा हा पवित्र मंडप या गोष्टी सांगण्यासाठी नसून जन्म मरणाचा पैसा. तुका म्हणे नेनो युक्तिया सत्ता आहे ती सत्ता देव आहे का नाही, खऱ्याची माय मिली. तुमच्या हृदयामध्ये जी सत्ता नांदते सत्ता, सत्ता देव आहे का नाही. आमचे समर्थ महाराज सांगतात, जामगावचे दास होतात, सर्वान वडील अंतरात्मा. काय म्हणतात, बाकीच्यावर शेरा मारला, निंदा केली का मग? संत निंदा करतात का वस्तुस्थिती मांडतात? सर्वान वडील अंतरात्मा. सर्वान वडील अंतरात्मा. ओ चेत चेतला. ओ चेत चेतला. चेतला म्हणजे पेटला. पेटला म्हणजे प्रकट झाला. शंखचक्रात गदा धरून, धनुष्यबाण धरून, पावा बासरी धरून का भावाना प्रगट होतो. सर्वान वडील अंतरात्मा. अंतरात्मा. आम्ही प्रतिमेच्या नादी लागलो, 1 नंबरचे पाठी माणसं. सांगणाऱ्या माणसाचं शब्द समजतात, सांगणाऱ्या माणसाला तरी शब्द समजतात का? आम्ही प्रतिमेच्या नादी लागलेले माणसं. प्रतिमेपेक्षा भगवान परमात्मा काही योजनांतरावर म्हणजे संतांच्या मोठी. सर्वान वडील अंतरात्मा. सर्वान वडील अंतरात्मा. ओ चेत चेतला. ओ चेत चेतला. ओ भाग्याचा पुरुष झाला निश्चयशी. तो भाग्याचा पुरुष झाला निश्चयशी. तो भाग्याचा पुरुष झाला निश्चयशी. तो भाग्याचा पुरुष झाला निश्चयशी. रोपड्यावरून आलेले किसनदादा किती महाराष्ट्रातले कीर्तनकार महाराज या रेंज मध्ये येतात. किती महाराष्ट्रातले महाराज माणसं ही गोष्ट समजून देतात. आत्म्याला टच होण्याचं जे ज्ञान आहे ते किती लोक करून देतात. करून देतात का गणपड्या उघडायला लावतात. आत्म्याला टच होण्याचं जे ज्ञान आहे महाराष्ट्रातले किती माणसं तुम्हाला उमजून देतात का गणपड्या उघडायला लावतात. असं करा म्हणजे असं होईल, तसं करा म्हणजे तसं होईल, तसं नाही केलं तर मग असं होईल. तू तुझं बघ. श्रीपाद माऊली म्हणत असत, तू तुझं बघ, आम्ही आमचं बघून घेऊ. केले कर्माचा जो मार्ग आहे तो मार्ग संतांच्या मुठीत आहे. संत तुम्हाला ते ज्ञान करून देतात आणि आमच्यासारखे बाजार तुम्हाला गणगोड्या वगैरे लावतात. संत ज्ञान करून देतात, गुरु देत ज्ञान. तर
कशाला म्हणतात ज्ञान? ज्ञान कशाला म्हणतात? एक शब्दाचे लाख अर्थ करून सांगणाऱ्या त्याला ज्ञान म्हणतात का? मग ज्यादा पाठ झाला त्याला ज्ञान म्हणतात का? मग अरे तो अभ्यास आहे. ज्ञान आणि अभ्यास याच्यामध्ये 36 आहे. ज्ञान बोलायचा विषय आहे. ज्ञान बोलायचा विषय आहे. विषय आहे सद्गुरूला शरण जाण्याचा. नम्र झाला होता, नम्र झाला होता, खरं बोला, खऱ्याची माय दिली. या कातड्याच्या डोळ्याने देव दिसतो. तुम्ही पंढरपुराला आलात का? 12 तास उभं राहिलात का? देवाला बघितलं का? कोणाला रे आजचा बुवा उसतो? 12 तास खरं बोला, खरं खऱ्याची माय दिली. 12 तास उभं राहिलो ना, देवाचं दर्शन घडलं का? देवाचं दर्शन घडलं? जर कोणाला देवाचं दर्शन घडलं असेल तर वरती हात करा. कीर्तन सुटल्यानंतर मी तुमच्या पायाला हात लावेल. नाही लावला त्याचे बाप दोन. शब्द समजत नाही, शब्द समजत नाही. या चर्मचक्षुने, या कातड्याच्या डोळ्याने, या रोगात डोळ्याने देव दिसत नाही. अवघडच गणित आहे, अवघड गणित. या कातड्याच्या डोळ्यानं देव दिसत नाही. तुम्हाला कुठं जायचं तिथं जा, देव या डोळ्यानं दिसत नाही. या डोळ्यानं जर देव दिसला असता, ऐका जरा, ज्ञानदृष्टी हरपली, हा प्रसंग आला नसता. आठलो बाले पुराणी समजायला किलोभर मेंदू लागतो. मुंगडीच्या पाया इतका देखील मेंदू कमी चालत नाही. कीर्तनकार महाराज असू दे, त्याचा ब्रह्मदेवाचा बाप असू दे, पण संतांचे विचार समजायला अरे खानदान पवित्र लागते. तुका म्हणे ज्याचा पिता नाही देवांतरला. या कातड्याच्या डोळ्याला माझ्या जळगावमध्ये आकाशातलं मान दिसत नाही. आम्ही देव बघायला निघालो. 1000 लोकांना बाजार पाडला. वयाच्या 22व्या वर्षी दगड आडवा करून घ्यावा लागला त्याला बघायला. 41 वर्षांनी 3 महिने राहिले तुकोबा जगाचा निरोध कळत नाही, कळत नाही. दिसून नये जना ऐशे बघायचा असतो देव का समजून घ्यायचा असतो देव? बघायचा असतो देव का अनुभवायचा असतो देव? किती लोकांच्या अनुभवाला आला देव? ज्यांच्या अनुभवाला आला त्याला भानामध्ये
वरती म्हणतात हे बिना आपूचे माणसं. पोटात मला शास्त्र आहे, पोटात या उल्हासता पोटातली उल्हासता रंगी काटा पै नाचता रंगी आकाशापायी नाचता दरिद्रव झाला चित्ता ती अवस्था बाह्य दिशे अंतरी रवला चित्ताची अवस्था बाह्य दिसे. मला कुठं जायचं तिथं जा, मी निर्दोष आहे, मी वाट बघू नये. अंतरी सुखाची झाली जोडी, अंतरी सुखाची झाली जोडी. कसली जोडी, कसली जोडी, कशासाठी धावपळ चालू आहे, सुखासाठी. सुखाचा मार्ग कळला सांगणाऱ्या माणसाला तरी अंतरी सुखाची झाली जोडी, अंतरी सुखाची झाली जोडी. वसंतदादा सकाराम नावाच्या माणसाला तुकाराम म्हणून जर आपण हाका मारीत बसलो, किती पेढ्या गेल्यानंतर होते. हाका मारुतीच्या नावे त्याचे नाव नाही घ्यावे, त्याचे नाव नाही घ्यावे, त्याचे नाव नाही घ्यावे. कोटीमध्ये कोटीच्या आजूबाजूला बाबांना सगळं माहिती आहेत या गोष्टी. अरे या ज्वारी बाजरीच्या बुवांचं सावट होतं आणि एवढ्या अडचणीतलं बंडबाबा खेळोबा महाराजांच्या आशीर्वादाने शास्त्राला धरून निष्ठून गेला बहादर श्रीपाद बाबा. घातल्यानंतर हा संप्रदायांचा साधू संतांचा पवित्र वारसा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पर्यंत पोहोचवला असा तो श्रीपाद महाराज. निंदा नाही आणि वस्तुस्थिती नाही. माझ्या पुढे जिल्ह्यामध्ये एक शहादा नावाचं गाव आहे, शहाद्यामध्ये एक डोंगरगाव नावाचं गाव आहे. 94 सालाची गोष्ट आहे. संपत आला समोर चालून आलाय आणि माय बहिणीवरून शिव्या द्यायचा बाबाला. श्रीपाद माऊली म्हणायचे माझ्या नजरेनं ही गोष्ट बघितलेली आहे 93-94 मध्ये. समोर आला नवनाथ दादा, आता आई बरोबर शिव्या देत होता. पटका काढून घेतला, काचेमध्ये घातला. म्हणला काय पावले बोलता, माझी आई कधीपासून मेली. म्हणला तुमचा बाप कुठं, माझी आई कुठं, कधी काट व्हायची. पण तर पण कीर्तन प्रवचन माझा धंदा किंवा व्यवसाय नाही. हा खंडोबाबांचा बाबांचा निरोप आहे. तो मोडणारा आता राहायला पाहिजे होता. दादा आता राहायला माझ्या पश्चात्याची पखाट तोडली असती माझ्या लोकांनी. धर्माचे पहाड
तुमच्या मताशी मला काही घेणं नाही. हा. माल खरा आहे. तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी व्यवस्थित ऐका. कमरेला येडा मारून देवळामध्ये जरी बसला चर्मचक्षुचा उपयोग व्हायचा नाही या दृष्टी लागते. आजच्या कीर्तनाला कोणी भाग्यवान बसलेला असं कोपऱ्यामध्ये पेक्षू आहे का? देवळामध्ये जाऊन कमरेला जरी येडा मारून बसला चर्मचक्षुचा उपयोग व्हायचा नाही त्याला ज्ञान दृष्टी लागते. एरंडाचे झाड साजेचे झाडी एरंडाचे झाड ओ साजेचे झाडी एरंडाचे झाड ओ साजेचे झाडी एरंडाचे झाड काळजी पाडे गोडोने पाडे गोडोने काळजी पाडे गोडोने. परमार्थ पायाने करायचा नसतो. पायी तीर्थयात्रा घडून टकोर खुशाल गहाण पडून परमार्थ पायाने करायचा नसतो. ऐका जरा, परमार्थ पायाने करायचा नसतो. परमार्थ करायला हात चालत नसतात. परमार्थ हा वैखरीने करायचा नसतो. परमार्थ संतांच्या माध्यमातून समजून घ्यायचा असतो. श्वासानं करले भजन करले श्वासाने करले भजन श्वासाने करले भजन श्वासाने करले श्वासाने करले भजन श्वासाने करले भजन श्वासाने करले भजन श्वासाने करले भजन सर्वाया जाय जनम जनम सर्वाया जाय जनम जनम सर्वाया जाय जनम जनम सर्वाया जाय जनम जनम गोष्ट सांगतो तुम्हाला की प्रत्येक माणूस आईच्या उदरामध्ये असताना देवाचं भजन करत होता. काय कथा सांगतो लोकांना, हे सांग हे सांग हे सांग लोकांना. प्रत्येक माणूस आईच्या उदरामध्ये हे सांग लोकांना. हे जर सांगितलं तुझी काय माय म्हणून चांगलाच होईल ना. हे सांग लोकांना, भरतकट देऊ नको. आईच्या उदरामध्ये असताना प्रत्येक माणूस देवाचं भजन करत होता. कलावती लावत होता का मालतूस गात होता. बिना आपूचा धंदा शब्द समजत नाही. आईच्या उदरामध्ये कलावती म्हणत होता बिना डोक्याचा माणूस. आईच्या उदरामध्ये असताना प्रत्येक माणूस देवाचं भजन करत होता. तुम्हाला पुरावा देऊ डॉक्टर साहेब ऐका. आठवीनं पाय दयावान आहे. मी त्यांच्या मुखातनं
शब्द ऐकलेले. देव दयावान आहे. 9 महिने 9 दिवस सुखानं सांभाळलं. 9 महिने 9 दिवस झाल्यानंतर त्या बाप दाद्यानं त्या परमात्म्यानं सोयीनं बाहेर काढलं. हा माझं कोणी केलं रे महाराज? गर्भवास में बचन दिया था भजूगा सिया राम. गर्भवास में बचन दिया था भजूगा सिया राम. तुझको भूल गया तुझका माणसाला स्वतःची ओळख नाही, देवाची ओळख कधी व्हायची? अरे ऐका जरा, या अभागी माणसाला असू दे कीर्तनकार महाराज, पावलटांनी कीर्तनकार केलं गेले, तो कीर्तनकार असू शकत नाही. हा फुल फुलैया करणारा 2 लाख्यावरचा कर्ण बाबा असं वचन दिया था, मैं भी भजू सिया राम. पहाड़ा तर खुद को भूल गया. अरे यांना स्वतःची ओळख नाही, तेव्हा देवाची ओळख कधी व्हायची? दडवी दादा मासे खाल्लेले बरे. उडविला धर्म धर्म झाला. आईच्या उदरामध्ये असताना प्रत्येक माणसानं वचन दिलेलं आहे, तेव्हा मला सोयीनं बाहेर काढ. मी आता जसं करतो तसंच तुझं वचन करेल. हो, भगवान दयावान. श्रीपाद माऊलीचं हे उदाहरण नेहमीच असायचं. भगवान दयावान. 9 महिने 9 दिवस धकले, सोयीनं बाहेर काढलं. आता पुढचा प्रसंग किती सुंदर आहे का? दाईनबाईनं नाडं तोडलं आणि हा स्वतःला विसरला. स्वतःचं स्मरण करून घेण्यासाठी हा श्रीपाद महाराजांचा वारसा. दाईनबाईनं नाडं तोडलं, याला विस्मरण झालं. अंगावरचा चिकटपणा बाया लोकांना बाजूला केला. याला चिमटा घेतला, पुढं मुलगा मागा हागला, डोळे वटारले, कव्हा कव्हा बोलायला लागला. आता इमानदाराची अवलाद का बेईमानाची अवलाद? काय म्हणावं? काय कव्हा 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 वरकलीचा लागला, वरकलीचा लागला, वरकलीचा लागला, वरकलीचा लागला, वरकलीचा लागला, वरकलीचा लागला, वरकलीचा लागला.
सुखाची झाली जोडी तरी सुखाची झाली जोडी बाह्य रोमांच उभिली बुडी बाह्य रोमांच उभी जोडी आत्मानुभव 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 अंडरलाईन आत्मानुभव सुखाची गोडी नयनी रोकडी प्रवाहे आत्मानुभव सुखाची गोडी नयनी रोकडी प्रवाह गाता उसळी खऱ्या गोष्टीला आक्रमक होणारा वारकरी संप्रदायाचा संच धान्य वाघ म्हणजे श्रीपाद सत्य संप्रदायाचा वारसदार म्हणजे श्रीपाद महाराज अभंगाची पहिली ओळ. उभारी राहात उभारी राहात उभारी ऐकणाऱ्या माणसाला गुंठा पडल असं सांगू नको त्याला लवकर कळेल असं सरळ सांग. सर्वसामान्य जनता आहे बिचारी या जनता जनार्दनाला याच्यातलं काय माहित नाही याला गुंठा पडल असं सांगू नको त्याला सोयी न पडल असं सरळ सांग. आईच्या उदरामध्ये असताना प्रत्येक माणूस देवाचं भजन करत होता बाहेर आल्यानंतर विसरला तुटलेलं नाणं आता जोडून घ्या म्हणजे तुमचा मोबाईल लागेल टावर खाली आल्यानंतर प्रश्न मिटला हे कीर्तन उरकल्यानंतर रात्रभरामध्ये मला जळगाव खानदेश गाठायचंय माझं जळगाव राहिले या उत्तर दिशेला मी धडकलो दक्षिण दिशेला माझ्या बापाने ठेवलंय काय माझं खरं बोला माझं जळगाव खानदेश आहे उत्तर दिशेला उत्तरेला न जाता मी धडकलो दक्षिण दिशेला आता म्हणलं मी महाराज काय पेटवायचं का तुला रस्ता चुकला का नाही
रस्ता चुकला का नाही मार्ग दयाकडे भक्ती बळे मार्ग दयाकडे भक्ती बळे भक्ती दयाकडे भाव भक्ती बळे जगाची मिळे न दिसती दिसती जनी वनी प्रत्यक्ष लोचनी. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे सूर्याची जयद्रथाची गोष्ट माझ्या व्यासपीठावरून सांगायची नाही. तुला जर सांगायचीच असेल तर तिकडं काळ कर, इकडं यायचं नाही. द्रौपदीच्या वस्त्रामध्ये हात घातला. ही मंडळी टका टका बघत होती. काय सांगताना त्यांचे गुण तुम्ही कीर्तनात चांभाराकडे जायचं. चांभाराकडं 2 रुपये द्यायचे तिथे. 2 रुपये द्यायचे चांभाराला, जास्त नाही, 2 रुपये द्यायचे. तो आपल्याला कातड देतो. ऐका जरा ऐका, तो आपल्याला कातड देतो. काही भागामध्ये त्याला कोफन म्हणतात ना, कोफन करते ना कोफन. रात्रीच्या वेळेला शेतकरी बांधावर उभा राहतो. त्याला कसा दगड घेतो, दगड घेतल्यानंतर त्या कातड्यावर ठेवतो आणि जेवढी खमेल असेल तेवढ्या खमंडीनं झाडावर बसलेली पाखरं काय चोर सुद्धा पडून जातात. या मेघुला गोत्रावरची ये, या मेघुला गोत्रावरची ये, श्रीपाद माऊलीने सांगावं, रामदास माऊलीने माझ्यासारख्या आयडिया कैर्यानं सांगून नये. यांना फक्त बायकांच्या पुढे बैठकी मारायच्या. आणि काय कमी आहे काय? काम करावं श्रीपाद महाराजांनी. उभारी रात वाजत विनोदावरी शब्द बोलू आपण आणि अभंगाच्या 2 नंबरच्या ओढकडे येऊ. अजून महाराष्ट्रातल्या कीर्तनकाराला देवाचं नाव माहित नाही. अजून थांबायचं ना. महाराष्ट्रातल्या कीर्तनकाराला अजून देवाचं नाम माहित नाही. उपाधीला जे ठेवलेलं आहे त्याला नाव म्हणतात. अनादी काळापासून परंपरागत चालत आलेलं आहे त्याला अद्वैताचं तत्वज्ञान म्हणतात. महाराष्ट्रातल्या कीर्तनकाराला अजून नाम माहित नाही. उपाधीला जे ठेवलेलं आहे ते नाव घेतल्यानंतर सत्कर्म घडेल. पुण्याचा साठोबा झाला म्हणजे स्वर्ग प्राप्ती होईल. ऐका जरा, नवीन कोणी आलेला पुण्याचा साठोबा होईल. पुण्य संपल्यानंतर ज्ञानोबरायांकडे चला, मग तया पुण्याची पावती सर. कीर्तनकार महाराजांची ज्ञानेश्वरी पाठ होऊन ही ओवी डोक्यात बसत नाही. ही ओवी समजून घेण्यासाठी आहे का निवड समाजामध्ये मांडण्यासाठी आहे? बोला. ही ओवी फक्त समाजामध्ये मांडण्यासाठी आहे का समजून घेण्यासाठी आहे? सांगणारा तरी समजून घेतो का? मोठं दुर्भाग्य महाराष्ट्राचं. पंढरपुराला 10 लाख, माऊलीच्या आळंदीला 9 लाख. तिकडं इंद्रायणीची वाट लावली, इकडं चंद्रभागेची वाट लावली. कर्णात काढ, तिकडं कर्णात काढ, तिकडं काढ. कर्णा कशाला इथं गर्दी करतो? दुसऱ्याला का त्रास देतो? देव बघायचा विषय नाही, देव समजून घ्यायचा विषय. समजून घेण्याची जी टेक्निक आहे ती
संतांच्या मुठीत आहे. नाम सांगणाऱ्याला माहित नाही ते अक्षराचे अवेद निर्देश देश. आयला कधी माणसं समाजा पुढं, मग कधी मांडायचं समाजा पुढं. एक होता राजा, त्याला होती राणी, ती एक आवडती होती, एक नावडती होती, एक वरती राहायची, एक खाली राहायची, एक दाढी वडायची, एक शिंडी पडायची. पुराण सांगशी पुराणिकची होशी परी वैष्णव न होशी अरे जन. अप्रूदार माणसाला शब्द लागतात दादा, अप्रूदार माणसाला शब्द लागतात दादा. तिना पुरुषाले काही नाही आला पण केला पण. पुराण सांगशी पुराणिक होशी परी वैष्णव न होशी अरे जन. तीर्थाटन करशी, काय म्हणतात, तीर्थाटन करशी कापडीचा होशी वैष्णव न होशी अरे जन. ऐक तिथे ऐक लगेच याला नको ऐकायचं आहे, त्याला काही ऐकायला येणार नाही. मी अगदीच बोलतो. लगीन करणं बरोबर आहे का नवऱ्याकडे नांदणं बरोबर आहे? हो दादा, जावई बापू, पाहुणे, लगीन करणं बरोबर आहे का नवऱ्याकडे नांदणं बरोबर आहे? तो पोऱ्या राहील त्याच्या गावाला आणि तू राही तुझ्या माहेरी. प्रतिमेला उत्पत्ती वाढत झालेली होता, त्या नवऱ्याच्या प्रतिमेला झालेली होती. मी काय बोलतो ते कळतं का? तू राही तुझ्या माहेरी आणि त्या नवऱ्याच्या फोटोला उत्पत्ती वाढत बस. पाळणं हलल का खंडन होईल? नांदणं बरोबर आहे का नखरे करणं बरोबर आहे? एवढी टिकली लावले, एवढा कुंकू लाव, इथवर जोडून तोपर्यंत मंगळसूत्र घाल, हातभर बांगड्या घे, एवढ्या चोळले वापर आणि माहेरी राहा. मेळ बसन का? घोड्याचा होईल तरी कधी नखरे करत. एवढे नखरे चालले कीर्तनकार मारत असते. दारू पी पी वाटतोय वैकय पाक्याना ओटू म्हणून वाची देऊ. चांगला चांगला नाटावर धुनी काही केलं, चांगल्या चांगल्यांच्या माना कापून टाकल्या. तेव्हा पाठीवर घोड्याचा बैल तरी कमी नखऱ्यामध्ये असत. एवढा महाराष्ट्रातला सांगणारा नखऱ्यामध्ये. पण आमचे संत सांगतात तू नखरा नाही केला तरी. अमेरिकन मध्ये बाया नखरे करतात का? टिकल्या लावतात का? मंगळसूत्र वापरतात का? पायामध्ये जोडवे घालतात का? मग त्याला पूर्ण होत नाही का? मेंटल खोपडीचं म्हणजे मी मासे खात नाही, मी माळकरी आहे, तुला हत्तीची आंबरी येईल घ्यायला. मी काय बोलतो ते कळतं का? एखादा उडे श्वासो श्वास दुकानदारानं दुकान मांडलेलं आहे, दुकानदारानं दुकान उघडी केलेली आहे.
62 नंबरची गाडी आहे. ती वेळापूर आतून बारामती मार्गे पुण्याला जात आहे. सुप्रवाशांना त्या गाडीमध्ये जाऊन बसा. गरीब माणसं जी असतात, याचक माणसं जी असतात, ते लक्षपूर्वक ऐकतात, एक एक शब्द व्यसतात आणि जे डोक्याला असतात आम्हाला सगळं माहिती आहे. पण फुटपाथवर आमच्या काय बाबाचं झालं. 2 नंबरला जी गाडी लागलेली आहे ती कर्कम मार्गे टेंभुर्णीला जात आहे. येशू प्रवाशांना त्या गाडीमध्ये जाऊन बसा. आपला प्रवास सुखाचा हो. धन्यवाद. खिशे कापणाऱ्यांपासून सावधान. 3ऱ्या नंबरला जी गाडी लागलेली आहे 71-72 नंबरची गाडी, ती कुर्डवाडी बार्शी येरमाळा मार्गे अंबाजोगाई जात आहे. येशू प्रवाशांना त्या गाडीमध्ये जाऊन बसा. आपला प्रवास सुखीचा सुखाचा हो. आरडणं आमचं काम आहे. ठेव पैसले सिंहासनी राज्य कारभार सांभाळायला. अगदी जसा सांभाळायला सांगितला तसा सांभाळायचा. भलतच करायचं नाही, चुकीच्या गोष्टी करायच्या नाही. आले या जगा पुढे तरी ज्ञानेश्वर. श्वासाचा परिचारू. स्टोच्या नवजलमध्ये कचरा गेला. स्टोच्या नवजलमध्ये कचरा गेला. गावाला तुला चांगलं जेवण घेऊन जमून खातात. स्टोच्या नवजलमध्ये कचरा गेला. एकाच बाजूला ते फुडूक 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 करते, एकाच बाजूला पडते ते फुडूक फुडूक करते. त्याचं फुडूक फुडूक थांबाव. त्याचं फुडूक फुडूक थांबाव. फुडूक फुडूक का करतं तुम्हाला माहिती आहे. देहका आत्मा, देहका आत्मा, देहका आत्मा सांगतात खरी. देहका आत्मा सांगतात खरी. देहका आत्मा फुडूक फुडूक का करतं. कल्पनेचा कचरा घेत आणि तो कचरा जर आता घालवायचा असेल, गावाला पंगत देऊन जमत, सत्य घालून जमत, सत्यनारायणाची पूजा मानून जमत. मग काय करावं लागेल तिथं आता. मन म्हणा भव मन भक्तो मध्याची मान नमस्तो. 2 पैशाला मिळते. 2च पैसे. एक तर देहाची गॅरंटी नाही. काय गॅरंटी. रात्रभरामध्ये जळगाव जाईल गॅरंटी आहे. अरे मन म्हणा भाऊ मन बघतो. तुझं मन मला अर्पण करावं असं वाटत असेल तर या मार्गाने तू मन हे मीच करी माझी या भजनी प्रेम. बोलता बोलता 3 मारा. 3 बस. 3 हा उपाय आहे. हो नाम वापरते तत्व नाही अन्यथा. वायानिक पंथा करविले तैशी वापरे गाणी ते देवता. एखादा सोंगड्या राहिला असता ना दुसरा, त्याला वेळ मिळाली असते. वाकडे काही मायबाप तुमच्या सर्गेचे लाडे कोणी मज क्षमा विडे वापरून कधी ते नवल मायबा. जाता जाता कंठी मिळवा तुळशी वस्त्र एकादशी म्हणवा. जितास आवडे निवासी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार तुळशी माड गडा चंदन चिडावते कडवडा वैष्णवांचा. जाता जाता गड्यामध्ये पवित्र तुळशीची माळा कंपडाला चंदन टिडा आडून पंढरीची वारी लहान मोठ्याची मर्यादा. गावामध्ये चुटीनं वागणं दाढी माडी गांजा आपू भांग शिंगडे बोंबडे अंडे काय करू नका. जन्म देणाऱ्या आई वडिलांना तोंड करून शिव्या देत जा. विठ्ठल